शहरातील वाहतुकीला शिस्त लावणे हे वाहतूक पोलिसांचे कर्तव्य आहे. मात्र याच कर्तव्याकडे पाठ फिरवत वाहतूक पोलीस कमाई करण्यातच गुंतले आहे. बेशिस्त वाहतुकीला शिस्त लावण्याची जबाबदारी झटकून हे पोलीस कमाई करण्यातच गुंतले आहे. शहरात वाहतुकीची कोंडी झाली, रस्त्यालगत अनाधिकृत पार्किंग असेल, सिग्नल यंत्रणा बंद पडली तर स्वयंस्फूर्तीने आपल्या वर्दीची जबाबदारी ओळखून वाहतूक पोलीस सुरळीत करण्यासाठी पुढे येत नाहीत. दुचाकी, चारचाकी वाहन चालकांनी नियमभंग केल्याचे आढळल्यास थेट खटले भरून दंडात्मक कारवाई केली जात आहे. मात्र याच वेळी शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी वाहतुकीचे नियोजन करण्याकडे पोलिसांनी पाठ फिरवली आहे. ठिकठिकाणी लक्ष ठेवून नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांना दंड ठोठावला जात आहे. त्याच वेळी शहरात सुरू असणाऱ्या अवैध प्रवासी वाहतूकदारांकडे पोलीस सोयीस्कर दुर्लक्ष करीत आहेत. काश्मीरा येथे राष्ट्रीय महामार्गाच्या उड्डाणपुलाखाली अनेक मोठ्या गाड्या अनाधिकृतपणे रस्त्याच्या कडेला लावण्यात आल्यामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच ठाणे घोडबंदर रोडवर चेनागाव येथे मुख्य रस्त्यावर हॉटेल स्पॉटलाइटच्या बाजूला मोठ्या प्रमाणात लोखंडी कंटेनर रस्त्याच्या कडेला ठेवण्यात आले आहे. त्यामुळे या ठिकाणी अपघात होण्याची मोठी शक्यता नाकारता येत नाही. शहरात एकीकडे वाहतूक विभाग रस्ता सुरक्षा अभियान राबवत आहे, मात्र दुसरीकडे वाहतूक विभागाने राष्ट्रीय महामार्गांवर अपघात होण्यासारखी स्थिती निर्माण केली आहे. यामुळे वाहतूक विभागाला कधी जाग येणार असा प्रश्न निर्माण होत आहे.